हे गाईज, वेलकम टू श्रावीज होम किचन. तर आज आपण ट्रॅव्हल ब्लॉग करणार आहोत. तर सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण करणार आहोत मेट्रो ट्रेन राईड. हो, श्रावीची पहिली वेळची मेट्रो ट्रेन राईड आहे ही. तर कल्याणीनगरचं मेट्रो स्टेशन चालू झालेलं आहे. तर बघूया. सर्वात आधी एंट्री केल्यानंतर हे असं दिसतं मेट्रो स्टेशन. तर आम्ही मस्तपैकी तिकीट काढण्यासाठी काउंटरकडे आलेलो आहे. आणि अशा प्रकारे हे मेट्रो स्टेशन आहे. एकदम फुल फॉरेन कंट्रीच्या मेट्रो स्टेशनसारखी वाईब येत होती. जसं आपण मूवीजमध्ये वगैरे बघितलेलं असेल की बऱ्याच वेळेस ॲक्ट्रेस मेट्रोनी प्रवास करतात. तर तिकीट काढल्याच्या नंतर असं इथे एक बारकोड चं तिकीट भेटतं आपल्याला. ते आपल्याला तिथे जसं आपण UPI करत असतो तसं तिथे ते आपल्याला प्रिंट भेटते त्याची, आणि ती आपल्याला स्वाईप करायची असते. आणि ते कार्ड म्हणजे ते रीड केल्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटते. तर इथे ही एक ट्रेन नुकतीच निघालेली आहे. तर खूप छान मस्त वाटलं मेट्रोनी. असे काही रूल्स होते हे मेट्रोचे, जसं की इथे येल्लो लाईनच्या बॅक साईडला उभे टाकायचे आणि काही वुमेन्स रिझर्वसाठी सुद्धा प्लेसेस होत्या. मोठ्या स्क्रीनकडे श्रावी पाहत होती की नेमकी तिची गाडी कधी येणार आहे, तिची ट्रेन कधी येणार आहे. आणि बघा, तिच्या हातामध्ये तिकीटसुद्धा आहे. तर आपल्या अपोजिट साईडच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन आलेली आहे. मस्त वाटलं, छान अनुभव होता. तर चला, जर आपली ट्रेन आलेली आहे आणि फक्त 10 सेकंदासाठी दरवाजा उघडणार आहे, एंटर करूयात. तर मध्ये गेल्याच्यानंतर हे असं काहीसं होतं मेट्रोचं वातावरण. आणि खूप छान वाटलं खिडकीतून बाहेर पाहत. आणि असं एरोप्लेनमध्ये बसल्यासारखंच वाटत होतं. आणि इथे एक स्क्रीन अवेलेबल होती. त्या स्क्रीनवर आपल्याला कुठल्या स्टेशनहून गाडी आलेली आहे आणि नेमकी कुठे थांबणार आहे आणि पुढले स्टेशन कोणते आहे, तर हे तिथे शो करत होतं. हे बंड गार्डनवरून आपण जात आहोत. तर बघू शकते तिथे काही सेफ्टीचे प्रिकॉशनसाठीचे काही नोटीस लावलेले आहेत. आणि दरवाजा कोणत्या साईडने उघडेल याचं सुद्धा इथे नोटिफिकेशनवरती दाखवलं जाते. तर अशा प्रकारे जे रेडवाला जो आहे तो स्टेशन आलेला आहे आणि येणारे स्टेशन ग्रीनमध्ये दिसतील. आणि जे स्टेशन गेलेले आहेत ते आपल्याला ग्रेमध्ये दिसत आहे. बघू शकता तुम्ही. तर आम्ही जात आहोत छत्रपती संभाजी उद्यानमध्ये. तर मस्त सर्व आपापले काम छान AC मधला थंडगार प्रवास करत होते. आणि तिकीट म्हणजे फक्त 17 रुपीज, 17 रुपये तिकीट आहे फक्त ट्रेनचं. ॲटलिस्ट आमच्यासाठी. कल्याणीनगर ते संभाजी पार्क मे बी व्हॅरी करू शकतं. तर आपण आता उतरलेलो आहोत. चला तर लिफ्टवरून खाली जाऊया. आपल्याला पार्ककडे जायचं आहे. मस्त एन्जॉय करत आहेत श्रावी आणि श्रावीच्या शाळा. तर असं लिफ्टवरून खाली आल्याच्या नंतर आपण जो बारकोडचं तिकीट काढलं होतं हे परत इथे स्वाईप करायचं आहे. आणि अशा प्रकारे हे ओपन होईल. म्हणजे आपण स्टेशनच्या बाहेर आलो आहे. आता स्टेशनच्या बाहेर येते. तर इथे संभाजी पार्कच्या अपोजिट साईडला असलेला हा व्ह्यू आहे. इकडे फ्लायओव्हर आहे आणि मंदिर आहे महादेवाचं सुंदर असं. तर मेट्रो स्टेशनचा जो एक चालण्याचा जो रस्ता आहे तिथून आपल्याला संभाजी पार्क पूर्णपणे दिसू शकतो. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि खूप जुनी वेल दिसते. किती मोठी वेल आहे. त्याचे खूपच सुंदर व्हाईट कलरचे चांदण्यासारखेच हे फुलं दिसत होते. एवढं सुंदर व्हाईट खूपच छान. तर एकदम आरामदायक असा प्रवास झाल्याच्या नंतर आणि खेळल्याच्या नंतर पार्कमध्ये आम्ही गेलो सुकांता थाळीकडे. तर आमरस महोत्सव चालू आहे. तुम्ही पण नक्की जाऊन पहा. ही आमची फर्स्ट टाईम होती सुकांतावर. पुण्यातली खूप फेमस थाळी आहे. तर मस्तपैकी एक आयटम येत होते वाढायला आणि आम्ही छान ताव मारला आमरस आणि पुरीवर. तर बघू शकता, वरण आहे, गुजराती कढी आहे, पुरी आलेली आहे, पापड आहे. त्यानंतर इकडे मिक्स व्हेज आहे.
दुसरी आलूची भाजी आहे, त्यानंतर आहे पनीर आणि भेंडी मसाला. तर असं मस्तपैकी ताट सजल्याच्यानंतर एक रोटी फुलक्याच्या नंतर एक, तर अशा प्रकारे मस्त पोट भरून सुकांच्या थाळीवर ताव मारल्याच्यानंतर आम्ही परत मेट्रोनी सेम टाईपने घरी आलो. तर कसा वाटला व्लॉग? थँक्स फॉर वॉचिंग. आणि पाहत राहा श्रावीज होम किचन लाईफस्टाईल व्लॉग्स आणि सुंदर अशा छान छान रेसिपीजसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच पाहत राहा, खात राहा आणि छान फिरत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.